अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज आपण जीएमसी नागपूरच्या विविध कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतोय। जीएमसी नागपूर असेल किंवा आयजीएमसी असेल, ही दोन्ही आमची जी मेडिकल कॉलेजेस आहेत ही अत्यंत जुनी अशा प्रकारची मेडिकल कॉलेजेस आहेत। देशामध्ये मध्य भारतामध्ये विशेषतः आपलं मेडिकल कॉलेज एक प्रकारचं पहिलंच इतक्या मोठ्या स्वरूपातलं मेडिकल कॉलेज म्हणून अस्तित्वात आलं। आणि अलीकडच्या काळामध्ये इतक्या वर्षाच्या सेवेनंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं की इथे सोयी सुविधांचा अभाव आहे, आधुनिक अशा प्रकारच्या व्यवस्थांचा अभाव आहे, इन्फ्रास्ट्रक्चर हे खूप जुनं झालेलं आहे, ते बदलण्याची आवश्यकता आहे। आज आपण ज्यावेळेस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचा विचार करतो त्यावेळी आधुनिक भारतामध्ये ते देखील स्टेट ऑफ आर्ट असलं पाहिजे। एक काळ असा होता की या जीएमसी मध्ये लोक मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारचे लोक या ठिकाणी यायचे, आजही येतात, पण इथल्या व्यवस्था हळूहळू कमी झाल्या, त्या खराब झाल्या आणि त्यातून सरकारी हॉस्पिटल असा एक त्याच्यावर शिक्का हा बसलेला आपण बघितला। आणि म्हणूनच याची आवश्यकता होती की टीचिंगच्या दृष्टीनं, मेडिकल एज्युकेशनच्या दृष्टीनं इथल्या सेवांचं अपग्रेडेशन झालं पाहिजे, इतर प्रकारे हॉस्पिटल जे आहेत त्याचं अपग्रेडेशन झालं पाहिजे, हॉस्टेल्स आहेत त्याचं अपग्रेडेशन झालं पाहिजे, रेसिडेंट्सच्या व्यवस्था आहेत, प्राध्यापकांच्या व्यवस्था आहेत, या सगळ्या गोष्टी अतिशय जुन्या झाल्या होत्या। आणि म्हणून आपण हा निर्णय घेतला की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि त्याचसोबत आयजीएमसी नागपूर या दोन्ही आमच्या वैद्यकीय महाविद्यालयांचं अपग्रेडेशन करायचं। आणि जवळपास मला आनंद वाटतो की 1000 कोटी रुपये आपण याच्याकरता उपलब्ध करून दिले। आणि आज दोन्हीकडे विविध प्रकारचे या ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालले आहेत आणि आपले मेडिकल कॉलेजेस हे स्टेट ऑफ आर्ट या ठिकाणी आपण तयार करतो आहोत। हॉस्टेल्सच्या फॅसिलिटीज असतील, क्लासरूम्स असतील, ओटीज असतील, स्पोर्ट्स फॅसिलिटी असतील, ओपीडी असतील, सगळ्या ठिकाणी अतिशय उत्तम आणि आधुनिक व्यवस्था ही आपण करतो आहोत। आज मी इथे येण्यापूर्वी आयजीएमसीला गेलो होतो, त्याही ठिकाणी आपण एक नवीन डायलिसिस सेंटरचं उद्घाटन केलं, मॉलिक्युलर लॅबचं उद्घाटन केलं, डिजिटल क्लासरूमचं उद्घाटन केलं आणि अनेक नवीन गोष्टी आता त्या ठिकाणी देखील ज्या आहेत त्या होत आहेत। मेडिसिनची एक नवीन इमारत होते, त्याचप्रमाणे स्पोर्ट्स फॅसिलिटी होते, तिथेही मोठ्या प्रमाणात सगळ्या प्रकारचे नवीन हॉस्टेल्स बनत आहेत। आणि इथे आल्यानंतर देखील मी इथली सगळी पाहणी केली, जी काही वेगवेगळ्या प्रकारचे हॉस्टेल्स या ठिकाणी बनत आहेत, काही इमारती बनत आहेत, सोबतच आत्ता जसं आपण उद्घाटन केलं या सगळ्या गोष्टी, म्हणजे हा जो काही हॉल आहे या हॉलमध्ये यापूर्वी देखील अनेक वेळा मी अनेक कार्यक्रमांमध्ये अगदी गेल्या 25 वर्षात अनेक वेळा आलेलो आहे। आणि त्याच्याही पूर्वी म्हणजे जेव्हा विद्यार्थी म्हणून आम्ही संघटनेचं काम करायचो त्यावेळी मेडिकल कॉलेजमध्ये आमच्या मित्रांना भेटायला यायचो किंवा इथे त्यांच्यासोबत वेळ घालवायला यायचो। त्यावेळेस हे ऑडिटोरियम असेल किंवा हॉस्टेल असेल या सगळ्या ठिकाणी आम्ही त्याही काळामध्ये जायचो। तर मला असं वाटतं की नक्कीच याला थोडं आधुनिक रूप देण्याची आवश्यकता होती। आणि आज मला अतिशय आनंद आहे की अतिशय चांगल्या प्रकारे या ऑडिटोरियमचं अपग्रेडेशन आपण या ठिकाणी केलेलं आहे। स्कायवॉक देखील अतिशय चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी तयार केला आहे। आता स्पोर्ट्स फॅसिलिटी तर अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारची स्पोर्ट्स फॅसिलिटी या ठिकाणी तयार होते। आपण आत्ताच समोरच्या एम्पी थिएटरचं उद्घाटन केलेलं आहे। शेवटी आपले जे मेडिकल कॉलेजेस आहेत याचं इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण वर्ल्ड क्लास करणार नाही तर आपण जी काही आज एक कॉम्पिटिटिव्ह अशा प्रकारची वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये एक व्यवस्था उभी राहिली आहे त्याच्यामध्ये कुठेतरी आपण मागे राहू। आणि म्हणूनच आपण हा निर्णय केला
की आपलं मेडिकल कॉलेज हे कुठल्याही प्रायव्हेट कॉलेजपेक्षा किंवा कुठल्याही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीपेक्षा चांगलं असलं पाहिजे, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चरही चांगलं असलं पाहिजे. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेवढं एक्सपोजर हे आपल्या मेडिकल कॉलेजेसमध्ये मिळतं तेवढं कुठेच मिळत नाही, खाजगीमध्ये तर बिलकुलच मिळत नाही. पण दुर्दैवाने इन्फ्रास्ट्रक्चरकडे दुर्लक्ष झालं तर त्याचा दर्जा हळूहळू कमी होतो. आता आज आपण कॅथ लॅब या ठिकाणी घेतली, रोबोटिक सर्जरी घेतली. आपले सगळे ओटी जे आहेत हे अतिशय चांगले स्टेट ऑफ आर्ट मॉड्युलर अशा प्रकारचे ओटी या ठिकाणी आपण तयार करतो. चांगले पेईंग वॉर्ड्स आपण तयार करतो आहोत. जे आपले सगळे वॉर्ड्स आहेत त्याचं अपग्रेडेशन आपण करतो आहोत. एकूणच मला असं वाटतं की हे जे संकुल आहे हे आपले कायापालट करताय आणि एका नव्या स्वरूपात या ठिकाणी समोर येत आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये आपले PWDचे अधिकारी असतील किंवा गजबीये सरांच्या नेतृत्वात सगळी आपली इथली टीम असेल, या सगळ्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. फक्त आता सगळी कामं वेळेत पूर्ण झाली पाहिजे या दृष्टीनं आपल्याला थोडीशी घाई करण्याची गरज आहे. मला असं वाटतं की बऱ्यापैकी शेड्यूलवर आहेत कामं आता जी आपण बघितली, पण तरी देखील त्याला अधिक गती कशी देता येईल. आणि मी नेहमी असं म्हणतो की दिल्लीमध्ये सेंट्रल विस्टा सारखा देशातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट हा जर 2.5 वर्षात तयार होतो तर आपल्याला 5-5 वर्ष कामांना लागू नये. त्यामुळे आता पुढच्या वर्षभरामध्ये ही सगळी कामं हातावेगळी झाली पाहिजेत आणि हे सगळं याचं जे कायापालट आहे तो कायापालट करून आपण हे मेडिकल कॉलेज जे आहे हे लोकांच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी दिलं पाहिजे.